सर एक मिनट. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं, तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली. तर त्यांनी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी केली ट्रकची. तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे 1400 बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असता ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं. तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक चालक वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याचा तपास सुरू आहे. एकूण 1400 बॉक्सेसची अंदाजे किंमत 1,34,00,000 आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1,56,00,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढे